नमस्कार मित्रांनो, मी स्पृहा जोशी आणि आज एका खूप महत्वाच्या विषयावर बोलण्यासाठी आपण भेटलोय. अम, सध्या कोरोनाने थैमान घातलेलं आहे आणि माझ्या मनात खूप प्रश्न आहेत, की हे कशामुळे होतंय? हा नेमका काय विषाणू आहे? हा सगळीकडे असा का पसरत चाललाय? अम, ज्या वेगाने जगभर याचा प्रसार होतोय, आपण आपल्या आयुष्यामध्ये असं काही फारसं बघितलेलंच नाहीये आणि सगळेजण आपण एका पॅनिक सिच्युएशनमध्ये आहोत. ज्या पद्धतीने माहिती विचित्रपणे इंटरनेटवरती फॉरवर्ड होत जाते, त्याच्यामुळे जास्त कन्फ्युजन्स वाढत जातात. आपल्या मनातले प्रश्नही वाढत जातात. त्यामुळे आम्हाला असं वाटलं, की आपण विचित्र पद्धतीने कुठून तरी माहिती न मिळवता, आपण थेट एखाद्या एक्सपर्टलाच याबद्दल विचारूया आणि त्यामुळे आस्क द एक्सपर्ट या आपल्या ॲक्टिव्हिटी अंडर आज भाडिपा आणि टी-आय-एफ-आरचे डॉक्टर महेंद्र सुनावणे यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज सुप्रसिद्ध इम्युनॉलॉजिस्ट डॉक्टर सत्यजित रथ आपल्या सोबत आहेत. मी तुम्हाला विचारते, की प्लीज तुमचे जर का काही प्रश्न असतील, तर इथे खालती नक्की पाठवा. तुमच्या वतीने मी ते डॉक्टरांना विचारते. कारण आज सगळे आपण मिळून आपल्या या ज्या काही मिथ्स आहेत, आपल्या ज्या काही शंका आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करूया. तुम्हाला सगळ्यांना डॉक्टर सत्यजित रथ यांची मी थोडक्यात ओळख करून देते. त्यांनी दिल्लीच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनॉलॉजी म्हणजेच NII मध्ये 27 वर्ष काम केलंय. सध्या पुण्यामधल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च म्हणजे IISER विद्यापीठात ते मानद प्राध्यापक आहेत. वैद्यकीय आणि पॅथॉलॉजी क्षेत्रात तसंच शरीराच्या रोगप्रतिकारक व्यवस्थेवर ते इतके वर्ष संशोधन करत आलेत. सो डॉक्टर, मनापासून तुमचं स्वागत करते आपल्या या चॅट सेशन मध्ये. नमस्कार. आणि आय एम शुअर की ह्या सगळ्या शंका सगळेच लोक कदाचित तुमच्या आसपासचे तुम्हाला विचारत असतील ना आता सध्या. प्रश्न सगळ्यांनाच पडतात आणि प्रश्नाला उत्तर देता येतील की नाही याबद्दल मला खात्री नाही, पण प्रश्नाबद्दल आपण काही चर्चा करू शकतो हे नक्कीच. नक्कीच. तर या विषयावर काही प्रास्ताविक म्हणून फार बोलावं असं माझ्या मनात नाही, कारण प्रश्नांना उत्तर द्यायसाठी आपण वेळ ठेवूया. बरोबर. पण 2-3 छोट्या गोष्टी मी लक्षात आणून देतो. पहिली गोष्ट म्हणजे हा जो रोग आहे कोविड-19 हा व्यक्तिशः फार मोठा धोका नाहीये, पण समूह म्हणून आपल्याला जास्त काळजीचा मुद्दा आहे. हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. दुसरा मुद्दा म्हणजे या रोगाशी लढणं किंवा झगडणं आणि त्याच्यावर विजय मिळवणं असा हा काही शत्रू नव्हे, ही एक नैसर्गिक घटना आहे आणि हळूहळू नव्या येणाऱ्या विषाणूशी मनुष्यजात जुळवून घेत आलेली आहे कुठल्याही नव्या रोगाबद्दल. तसंच या रोगाबद्दल होणार आहे. या विषाणूचा आपण नायनाट करणार आहोत या प्रकारची जी भाषा सर्वत्र वापरली जाते ती माझ्या मते जरा अतिशयोक्त आणि वस्तुस्थितीला योग्य अशी नाही आहे. आणि तिसरा मुद्दा जो मी नेहमी करत आलो आणि त्याबद्दल आपण फार खडूसपणा करतो असं मला वाटत राहतं, पण तरी आपण त्याला करोना म्हणतो. करोना व्हायरस हे एक व्हायरसेसचं मोठं कुटुंब आहे. हा एक सदस्य व्हायरस आहे. नवा असला तरी त्यातला तो एक सदस्य व्हायरस आहे. त्याचं स्वतःचं नाव SARS-CoV-2 SARS-CoV-2. ओके. सार्स या घरात मोडणारा तो आतापर्यंत आपल्या समोर आलेला दुसरा व्हायरस आहे. म्हणून त्यामुळे तो करोना व्हायरसच्या वंशावळीतला असला तरी त्याच्या कृत्यांसाठी सगळ्या करोना व्हायरसेसना जबाबदार धरणं हे काही फार नव्हे. आणि त्याच्यामुळे होणारा रोग मात्र कोविड-19 म्हणून ओळखला जातो. त्यामुळे अगदी करोना कहर, करोना अष्टक, करोना अमुक, करोना तमुक म्हणत असलो तरी अगदी योग्य नाव वापरायचं तर SARS-CoV-2 असं आपण म्हणा. सोडतो आणि प्रश्नांची उत्तरं देण्याकडे आपण वळूया. येस, आपल्याला प्रश्न यायला ऑलरेडी सुरुवात झाली आहे. सावनी वझे आपल्याला विचारते की इव्हन आफ्टर द लॉकडाऊन एंड्स व्हेन विल इट बी रिअली सेफ टू गो आउट? मी जे सुरुवातीलाच म्हटलं त्या मुद्द्याचा परत संदर्भ देतो या प्रश्नाचं उत्तर देताना.
आज सुद्धा आपल्याला बाहेर जाणं सेफ नाही आहे असं आहे का? या प्रश्नाकडे आपण असं बघू की मी आज बाहेर गेलो तर मला रोग होऊन मी मरणार आहे, अशी अवस्था आहे का? तर नाहीये. ओके. सो आपण बोलत होतो डॉक्टरांची अबाउट हा कोरोना म्हणजे नक्की काय, आणि मला माहिती नसलेली एक मोठीच गोष्ट आहे निमित्ताने आता पहिल्यांदा मला कळले की कोरोना हा काही असा एक विषाणू नाहीये. आणि ते एक अनेक विषाणूंचं कुटुंब आहे आणि आपल्याला हळूहळू त्याला इम्युन व्हायची गरज आहे. आपल्याला मी पुन्हा एकदा सगळ्यांना आठवण करून देते की प्लीज तुमच्या मनातले प्रश्न जर का असतील तर ते मॅक्सिमम आम्हाला विचारा, कारण आपण त्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आजची ही ऍक्टिव्हिटी करतो आहोत. पण मीनवाईल मी एक प्रश्न तुम्हाला विचारते डॉक्टर, की ह्या लॉकडाऊन नंतर जसं मगाशी सुद्धा सावनीने जो प्रश्न विचारला होता, की लॉकडाऊन नंतर पुढे काय? तर त्याला जोडून माझा असा प्रश्न आहे, की हे जे कोरोनाचं हे जे संकट आहे, ते जाणार आहे का? की म्हणजे ज्या पद्धतीने जगभरात हा वायुवेगाने पसरला, कोणालाही काही कळायच्या आत लिटरली अनेक केसेस आपल्या समोर आल्या. तर हे कधीतरी जाणार आहे का? म्हणजे आर वी गोना एबल टू जस्ट कॉन्कर इट? मी मगाशी म्हटलं तसं हा काही कोणी शत्रू येऊन उभा राहिलेला नाही की आपण त्याच्यावर विजय मिळवणार आहोत. करोना व्हायरसच्या कुटुंबामधला एक नवीन व्हायरस, एक नवीन विषाणू आपल्याला भेटलेला आहे. त्याचा आणि आपला काहीतरी समतोल साधला जाईपर्यंत ही आपली अस्वस्थ अवस्था राहणार आहे. पण ही अवस्था 2-3 वर्षात संपेल तोपर्यंत सुद्धा विषाणूचा, व्हायरसचा आपण नायनाट केला असं काही होणार नाहीये. बरोबर. व्हायरस आपल्या पॉप्युलेशन मध्ये असणारच आहे. फक्त त्याची मात्रा किती आहे, किती मोठ्या प्रमाणावर लोक त्यामुळे एका वेळेला आजारी पडतात, हे प्रमाण कमी होणार आहे. आणि जसजसं ते प्रमाण कमी होईल तसतसं आपल्याला सर्वसाधारण आयुष्यात त्या व्हायरसचं अस्तित्व जाणवेन असं व्हायला लागणार आहे. ओके. लॉकडाऊन नंतर काय, हा जो प्रश्न आहे त्याला बरोबर. लॉकडाऊन नंतर आपण लॉकडाऊनच्या कालावधीत केलेले उपाय की कम्युनिटीज मध्ये, नेबरहुड्स मध्ये केस आयडेंटिफिकेशन, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, टेस्टिंग टेस्टिंग टेस्टिंग, यामुळे याच्या संसर्गाचा जो वेग आहे तो कमी करणं, की जो लॉकडाऊनमुळे बहुधा कमी झालेला आहे, आणि तो कमी ठेवत राहणं. आणि त्यासाठी वेळोवेळी जे काय उपाय करायला लागतील, छोटे छोटे मायक्रो क्लस्टरचे जे लॉकडाऊन बद्दलचे उपाय चालू आहेत सध्या पुढच्या आठवड्या महिन्याभरासाठी, त्या प्रकारचे उपाय करत राहणं हे आपल्याला अनेक महिने, पुढचं वर्षभर तरी करत राहायला लागणार आहे. आणि त्यामुळे विषाणूशी आपण झुंज जिंकलो का हा प्रश्न नसणार आहे. विषाणूशी आपला समतोल साधला गेला का असा प्रश्न असणार आहे. डॉक्टर, तुम्ही आता जे बोलताय त्याला लागूनच एक फार सुंदर प्रश्न अथर्व कोगजे मी आपल्याला विचारलाय. तो म्हणतो की कन्सिडरिंग द फॅक्ट दॅट देर इज डेव्हलपमेंट ऑफ हर्ड इम्युनिटी टू एव्हरी डिसीज ओव्हर टाइम, हाऊ अप्रोप्रिएट डू यू थिंक द स्ट्रॅटेजी ऑफ लॉकडाऊन इज? बाय दिस आर्ट वी डिलेइंग द ऑनसेट ऑफ इम्युनिटी? प्रश्न अगदी योग्य आहे आणि सगळ्यांच्याच डोक्यातला हा प्रश्न आहे. एक थोडीशी पार्श्वभूमी बघायला पाहिजे आपण यासाठी, की नवीन व्हायरस आला हे आपल्या पॉप्युलेशन मध्ये, आपल्या कम्युनिटी, तर आपण सगळेच त्याला ससेप्टेबल आहोत, सगळ्यांनाच त्याची लागण व्हायची शक्यता आहे. त्यामुळे एकाला झाला की त्या व्यक्तीच्या आसपासची सगळीच माणसं ससेप्टेबल असल्यामुळे संसर्गाचा वेग फार मोठा असतो, ट्रान्समिशन एफिशियन्सी पुष्कळ जास्त असते. जसजशी जास्त जास्त माणसं मोठ्या मात्रेनं प्रिव्हियसली एक्सपिरियन्स्ड आणि इम्युन अशी होतात, तसं माझ्या आसपासच्या माणसांपैकी अधिक माणसं जर ऑलरेडी एक्सपोज्ड आणि इम्युन असतील तर सरळच आहे की संसर्गाचा वेग कमी कमी होत जाणार. बरोबर. ही जी घटना आहे की आसपासच्या माणसांमध्ये इम्युन असण्याची मात्रा वाढत गेली की ट्रान्समिशन एफिशियन्सी कमी होते, याला हर्ड इम्युनिटीमुळे होणारा परिणाम असं म्हटलं जातं. बरोबर.
इथपर्यंत आपल्याला पोचायचं आहेच, त्यात काही प्रश्न नाही. पण असं बघा, हे लवकरात लवकर जर घडवायचं असेल तर समजा एक आठवड्याभरात जगातली सगळी माणसं आजारी पडली तर हे घडून जाईल. अडचण त्यातली मोठी अशी आहे की आठवड्याभरात जर देशातली 1.25 कोटी मधली सर्व माणसं आजारी पडली तर त्यातला 1% म्हणजे 1.25 कोटी माणसं व्हेंटिलेटरवर जाऊन जगतील का मरतील अशी अवस्था निर्माण होते. इतक्या सगळ्या माणसांची एका वेळेला वैद्यकीय काळजी घ्यायला आपली वैद्यकीय व्यवस्था सक्षम आहे का, हा प्रश्न. बरोबर. त्यामुळे आपल्याला हर्ड इम्युनिटी पर्यंत पोचायचंय, पण ते अशा सस्टेनेबल वेगानं पोचायचंय की ते जाता जाता वाटेत ज्या अनेक गंभीर केसेस आपल्याला भेटणार आहेत त्यांना कुणालाही एका वेळेला इतक्या आकड्यापर्यंत त्यांचा आकडा असू नये की ज्या योगे आपल्या वैद्यकीय व्यवस्थाच कमी पडेल. बरोबर, अगदी. त्यामुळे वेग कमी करत करत सस्टेनेबली हर्ड इम्युनिटी पर्यंत पोहोचणं, तो आपल्याला बॅलन्स साधणं गरजेचं आहे की आपल्याला हा समतोल साधणं, बॅलन्स साधणं अत्यंत गरजेचं आहे. बरोबर. डॉक्टर, आपल्याला अभिजितनी असा प्रश्न विचारलाय की इव्हन आफ्टर मोर दॅन अ मंथ ऑफ लॉकडाऊन वाय हॅवंट द नंबर ऑफ डेली केसेस स्टार्टेड टू डिक्रीज इन इंडिया लाईक इन मोस्ट कंट्रीज ऑफ द वर्ल्ड? त्यामुळे रुग्णांचा आकडा आपल्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढत नाहीये की आपल्याला काळजी करायला पाहिजे. लॉकडाऊनचं अनेक मॉडेल्सचं असं म्हणणं आहे की लॉकडाऊनचा भारतात फायदा झालेला आहे. केसेस पुढे येण्याचा वेग कमी होण्यासाठी. आणि आपल्याकडे जे चाललंय ते इनफॅक्ट बऱ्या पद्धतीने चाललंय असं आपल्याला म्हणायला पाहिजे. हो, कारण कुठल्याही साथीत लोकल क्लस्टर आणि लोकल आउटब्रेक या गोष्टी घडतच असणार आहेत. बरोबर. आणि तशाच त्या आपल्याकडेही थोड्या बहुत प्रमाणात 100 जिल्ह्यांमध्ये जसं आपण वर्तमानपत्रात वाचतो तशा घडतायत. पण लॉकडाऊन नसता तर त्या याहून अनेक मोठ्या प्रमाणावर घडायला लागल्या असत्या, अशी शक्यता फार मोठी आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा परिणाम झाला नाहीये असं काही मला वाटत नाही. म्हणून आपण लॉकडाऊन हा पुढचं वर्षभर सस्टेन्ड रिस्पॉन्स ठेवू शकतो का? अर्थातच नाही. लॉकडाऊन हा अत्यंत अटीतटीचा उपाय आहे, तो जपून वापरला पाहिजे. फार कमी प्रमाणात मोजून मापून त्याचे इतर परिणाम होतात ते लक्षात घेऊन आपण वापरला पाहिजे, हे तर खरंच आहे. गौतम चिटणीस यांनी 100 रुपये डोनेट केलेले आहे. अनेक लोक प्रश्न विचारतात आणि प्लीज असेच तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत पाठवत राहा. आज जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरे डॉक्टरांकडून जाणून घ्यायचा आपण प्रयत्न करूया. डॉक्टर गिरीश दिवाळकर आपल्याला विचारलं की हा विषाणू चीनचं एक प्रकारचं जैविक युद्ध आहे का, आणि काही काळानंतर आपल्याला करोनाची सवय होईल म्हणजे लस मिळायच्या आधी आपण रोजचं जीवन जगू शकू का? पहिल्या प्रश्नाचं उत्तर आधी देतो. असा कोणताही पुरावा आतापर्यंत कुणाच्याही समोर आलेला नाही. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या डोक्यात काय आहे हे आपल्याला इतर कुणाला कळायची काही सुताराम शक्यता आहे असं मला दिसत नाही. पण अमेरिकन सुरक्षा यंत्रणांच्या, अमेरिकन वैद्यकीय आणि स्वास्थ्य यंत्रणांच्या मते देखील कोणत्याही प्रकारच्या जैविक युद्धाचा पुरावा समोर आलेला नाही. या विषाणूबद्दल, या व्हायरसच्या जिनोम सिक्वेन्स बद्दल आपल्याला जेवढी काय माहिती आहे त्यावरून हा वटवाघळांमधून, पँगोलिन्स मधून आणि कदाचित इतर प्राण्यांमधूनही ये जा करणारा व्हायरस आहे. त्या प्रकारच्या व्हायरसेसच्या गटातला तो एक आहे. आणि तसाच तो चुकून माकून आपल्यात आला. जसा 10 वर्षापूर्वी मर्स आला, जसा 20 वर्षापूर्वी सार्स आला, तसाच हाही आला. एवढाच पुरावा आता आपल्या समोर आहे. कोणत्याही प्रकारच्या जैविक युद्धाचा, आणि चीननं हे मुद्दाम केलं, अमेरिकेनं हे मुद्दाम केलं, अमुकनं हे मुद्दाम केलं, अमुक काहीतरी करत होते आणि त्यांच्या हातून चुकून तो सुटला प्रयोगशाळेतून, असले कोणतेही मुद्दे, कोणताही पुरावा
घेऊन पुढे येत नाहीयेत. त्यामुळे असल्यांवर आपण आता अजिबात गंभीरपणे विश्वास किंवा चर्चा करू शकतो. करेक्ट. दुसरा जो प्रश्न आहे की काही काळानंतर आपण रोजचं जीवन जगू शकू का, त्याचं उत्तर नक्कीच हो असं आहे. मी जसं म्हटलं की आपण हर्ड इम्युनिटी पर्यंत पोहोचलो, एका सस्टेनेबल वेगानं आपण हर्ड इम्युनिटी पर्यंत पोहोचलो की हा इतर व्हायरसेस असतात तसाच आणखी एक व्हायरस असणार आहे. बरोबर. त्यामुळे त्या क्षणाला आपण रोजचं जीवन जगू शकूच. पण आपल्याला कुणाला जर असं वाटत असेल की लॉकडाऊन संपला आता आपण रोजचं जीवन जगू शकू, तर ते अजिबात चुकीचं आहे. कारण आपल्याला हा वेग हळूहळू ठेवायला पाहिजे आहे. आणि हा वेग जोपर्यंत आपण सावकाश ठेवतो तोपर्यंत हर्ड इम्युनिटी पर्यंत पोहोचायला आपल्याला महिने वर्ष जाणार आहे. यात लस एकदा आली आणि आजची तरी चिन्ह मला अशी दिसत आहेत की पुढच्या वर्षी म्हणजे 2021 साली केव्हा तरी लस किंवा जास्त शक्यता अशी की अनेक लशी तयार होतील आणि त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग, प्रोडक्शन, डिस्ट्रीब्युशन व्हायला पाहिजे. ते सगळं होईस्तवर पुढचं वर्ष अर्धाधिक लोटलेलं असणार आहे. तशी लस एकदा सुरू झाली की लस घेणं हा सुद्धा एक हर्ड इम्युनिटीचाच एक भाग आहे. कारण हर्ड इम्युनिटीमध्ये काय होतं, मला व्हायरसची लागण झाली आणि मी त्यातून सावरलो की मी इम्युन झालो. व्हायरसची लागण होण्याऐवजी मला लस दिली आणि मी त्यातून सावरलो. लस ही तशी सुरक्षितच असते, त्यामुळे सावरण्याऐवजी मी इम्युन झालो. याचाच अर्थ लस वापरून आपण हर्ड इम्युनिटीचा आकडा वाढवला. त्यामुळे आपण लस वापरून हर्ड इम्युनिटी पर्यंत लवकर पोहोचू, जास्त सुरक्षितपणे पोहोचू. पण मित्रांनो, रोजचं आयुष्य आपल्याला जगणं आहेच. करेक्ट. पण मित्रांनो, याचा अर्थ असा आहे की लॉकडाऊन संपला म्हणजे झालं आता सगळं आणि आपण पुन्हा एकदा आपल्या रोजच्या धबडग्याला लागलो असं होणार नाही. डॉक्टरांच्या म्हणण्याचा अर्थ हाच आहे की हळूहळूच आपल्याला त्या दिशेने जावं लागणार आहे थोडक्यात. अगदी बरोबर. आणि त्यामुळे तोपर्यंत शारीरिक अंतर बाळगणं आणि भारताच्या संदर्भात मी हे विशिष्टपणे म्हणतो की आपण वाक्प्रचार करायचा आहे तो सोशल डिस्टन्सिंग नव्हे, सामाजिक अंतर नव्हे. आपल्याकडे एक पारंपरिक सोशल डिस्टन्सिंगची व्यवस्था आहे, त्याला जाती व्यवस्था म्हणत आलो आपण. ही आपल्याला नको आहे. आपल्याला शारीरिक अंतर ठेवायची आहे. फिजिकल डिस्टन्सिंग अँड सोशल सॉलिडॅरिटी हा आपला मुद्दा असायला हवा आहे. त्यामुळे तसं डिस्टन्सिंग बाळगणं, मास्क वापरणं, हात वारंवार धुणं आणि कोविड-19ची जी लक्षणं आहेत तशी लक्षणं आली लक्षात तर ताबडतोब त्याबद्दल माहिती देणं, आयसोलेशन, क्वारंटाईन करणं, हे आपण करत राहिलो तर आपण साथीच्या प्रसाराचा वेग कमी करू आणि त्यामुळे सस्टेनेबली आपण हर्ड इम्युनिटी पर्यंत पोहोचू. ग्रेट. डॉक्टर सुनय दळवींचा प्रश्न आहे की ज्या पद्धतीने रिस्क मॅट्रिक्स डेव्हलप केली गेली आहे त्याबद्दल कुठली WHO ची गाईडलाईन आहे का? प्रश्न चांगला आहे. त्यातली अडचण अशी आहे, म्हणजे सरळ उत्तर द्यायचं तर WHO ची इतकी तपशिलातली गाईडलाईन नाही या रिस्क मॅट्रिक्स डेव्हलपमेंटसाठी. आणि त्याचं कारण असं आहे की कुठलीही रिस्क मॅट्रिक्स साठी लागणारे जे पॅरामीटर्स असतात ते अतिशय तात्कालिक असतात आणि स्थानिक असतात, म्हणजे लोकल आणि कॉन्टिंजंट असे असतात ते. आणि त्यामुळे WHO सगळ्यांसाठी एका मापानं गाईडलाईन त्याबद्दल देऊ शकणार नाहीये. एक उदाहरण सांगतो. अनेक देशांमध्ये, जर्मनीमध्ये, अमेरिकेत असं म्हणणं आहे की कम्युनिटीमध्ये केस आयडेंटिफिकेशन आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी स्किल्ड हेल्थ वर्कर्स कम्युनिटीत कोविड-19 साठी असायला पाहिजे आहे. किती असायला पाहिजे आहे असा जर आपण अंदाज बघितला, हा रिस्क मॅट्रिक्स मधला एक भाग झाला, तर 3-4 हजार लोकांमागे एक हेल्थ वर्कर असं एक गणित आहे. पण हे गणित प्रगत देशांमधलं, प्रगत समाजांमधलं आहे. आपल्याकडे धारावीमध्ये की जिथे
सगळ्यांचे पत्ते योग्य आपल्याला माहित आहेतच असं नाही. येऊन जाऊन असणारी माणसं मोठ्या प्रमाणावर आहेत. सगळ्यांचं रेशन कार्ड आहेच असं नाही. आपण इन्फॉर्मल समाज आहोत फार मोठ्या प्रमाणात. इथे 3,000 माणसांमागे एक हेल्थ वर्कर हे गणित पुरेलच याची खात्री नाही. आम्हाला हा व्यवहार सरळच दिसतो की आपल्याला जास्त माणसं लागतील. यामुळे स्थानिक जे प्रासंगिक मुद्दे आहेत, पॅरामीटर्स आहेत, त्यांचा विचार करूनच रिस्क मॅट्रिक्स डेव्हलप करायला पाहिजे. आणि त्यामुळे आपण सगळेच जण रिस्क मॅट्रिक्स डेव्हलपमेंट मधले जे स्थानिक मुद्दे आहेत ते लक्षात घेऊनच रिस्क मॅट्रिक्स बद्दल आपण विचार करायला हवा. बरोबर. सो प्रत्येक देशासाठी, प्रत्येक जागेसाठी ही ग्राउंड लेवलच्या ज्या गोष्टी असणार आहेत त्या वेगवेगळ्या असणार आहेत, जसं डॉक्टर म्हणतात. कारण प्रत्येकाला आपल्याकडची गरज बघून त्या पद्धतीने त्या गोष्टी राबवाव्या लागणार आहेत. बरोबर. अवधूत जाधवचा प्रश्न आहे. हॅलो सर, आय एम सेकंड इयर BSMS year student from IISER Pune. My question is, how has Kerala successfully managed to reduce the infection rate as compared to the other parts of India? पहिली गोष्ट म्हणजे कुणीही आपल्यापैकी स्वतःची फार पाठ थोपटून घेऊ नये की आमच्या पॅटर्ननं विजय मिळवला. कारण यातल्या बऱ्याच गोष्टी स्टॅटिस्टिकल प्रॉबॅबिलिटीज असतात. कुठे साथ वेगानं पसरेल, कुठे पसरणार नाही, यात एक संख्याशास्त्रीय अनिश्चिततेचा भाग सुद्धा मोठा असतो. आणि त्यामुळे आपण कुणीही आम्ही फार हुशार असं म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेऊ नये, हा एक मुद्दा. पण त्याच्या बरोबरीनं हे विचारणं सुद्धा उद्बोधक आहे की केरळात असं काय केलं गेलं की ज्यामुळे त्यांना इथपर्यंत पोचायला मदत झाली असावी. त्या दोन महत्वाचे मुद्दे आहेत. एक म्हणजे त्यांनी पुष्कळ लवकर सुरुवात केली उपाययोजना. इटलीमध्ये, स्पेनमध्ये ज्या प्रकारे अनेक दिवसपर्यंत रोग पसरतोय आणि लक्षातच येत नाही आहे, घेतलं गेलेलं नाहीये, अशी जी घटना झाली, त्याऐवजी आपल्याकडे जरा उशिरा सुरू झाल्यामुळे ही साथ विशेषतः केरळात मोठ्या प्रमाणावर उपाययोजना लवकर करायला सुरुवात झाली, सरकारनं केली. त्यात दोन मुद्दे महत्वाचे. एक म्हणजे मोठ्या प्रमाणावर टेस्टिंग केलं गेलं आणि दुसरं म्हणजे कुणाचं टेस्टिंग करायचं याच्यासाठी कम्युनिटीजच्या सहभागानं मोठ्या प्रमाणावर हेल्थ वर्कर्सचं जाळं वापरून राज्य सरकारनं हस्तक्षेप करायला सुरुवात केली. आणि आज सुद्धा आपण जिथे जिथे बघतो नाना प्रकारचे पॅटर्न्स आपल्या समोर येतात. बारामती पॅटर्न आहे, भिलवाडा पॅटर्न आहे, अमुक पॅटर्न आहे, तमुक पॅटर्न आहे. या सगळ्या पॅटर्न्स मध्ये एक सामायिक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे स्थानिक लोकांचा सहभाग आणि मोठ्या प्रमाणावर कम्युनिटी बेस्ड केस आयडेंटिफिकेशन आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणं आणि त्यासाठी टेस्टिंगचं सशक्त सेंट्रलाइज्ड पाठबळ असणं आणि रिस्पॉन्सिव्ह प्रशासन असणं. निश्चित या सगळ्याच गोष्टी वर्क करत असतात. नक्कीच. खूप चांगले चांगले प्रश्न लोक विचारतात डॉक्टर. मी 1-2-3 प्रश्न तुम्हाला एकत्र कंबाईन करून विचारते, कारण ते बऱ्यापैकी म्हणजे सामायिक प्रश्न आहेत असं मला वाटतंय. अनिरुद्ध पुंडे यांनी विचारलंय की इज द COVID-19 व्हायरस टाइप इन इंडिया अँड इन अदर कंट्रीज इज सेम ऑर डिफरंट? आणि गौरव गंपावर विचारतात की असिम्प्टोमॅटिक कोरोना व्हायरस बद्दल काहीतरी माहिती द्यावी प्लीज. डू वन नीड टू वरी इफ देर आर नो सिम्पटम्स ऑफ कोरोना व्हायरस इन द पेशंट? सो पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो की कोरोना व्हायरसेस, सगळेच कोरोना व्हायरसेस आणि SARS-CoV-2 हा सध्याचा विशिष्ट व्हायरस, हे सगळे RNA व्हायरसेस आहेत. आणि RNA व्हायरसेस आणि DNA व्हायरसेस मध्ये एक मूलभूत फरक आहे की RNA व्हायरसेस मध्ये त्यांचं जसजसं प्रजनन होतं, त्यांचं जसजसं त्यांची वाढ होते, त्यांचा आकडा वाढतो, तसतशा RNAच्या कॉपीज करताना RNAच्या कॉपीज मध्ये चुका राहत जातात जास्त DNAच्या कॉपीज पेक्षा.
आणि त्यामुळे या व्हायरसमध्ये व्हेरिएशन इतर कोरोना व्हायरसेसमध्ये, इतर आरएनए व्हायरसेसमध्ये जितक्या प्रमाणावर दिसतं तितक्याच प्रमाणावर या व्हायरसमध्येही दिसतं. त्यामुळे भारतातले जे पसरणारे कोरोना व्हायरस SARS-CoV-2 आयसोलेट्स आहे, त्या आयसोलेट्समध्ये सिक्वेन्सचे फरक आहेत का इतरांपेक्षा? तर आहेत. पण त्या सिक्वेन्समध्ये होणाऱ्या फरकांमुळे या व्हायरसच्या कुठल्याही जैवशास्त्रीय गुणधर्मात काही फरक पडलाय असं लक्षात आलंय का? त्याच्यामुळे होणारा रोग जास्त तीव्र झालाय किंवा जास्त सौम्य झालाय असं काही आहे का? तर असा कुठलाही पुरावा आतापर्यंत आपल्या समोर आलेला नाही. त्यामुळे व्हायरस व्हेरिएशन्समुळे रोगात काही फार मोठा फरक पडेल असे काही पुरावे आतापर्यंत आपल्या समोर आलेले नाहीत. त्याचमुळे एसिम्प्टोमॅटिक केसेसमध्ये वेगळ्या प्रकारचा व्हायरस असतो, सिम्प्टोमॅटिक केसेसमध्ये वेगळ्या प्रकारचा व्हायरस असतो, असा कुठलाही पुरावा आपल्या समोर आलेला नाही. एसिम्प्टोमॅटिक केसेस बद्दल सांगण्याची गोष्ट अशी की मी जर एसिम्प्टोमॅटिक असेल तर मला अजिबातच धोका नाही व्यक्तिशः, पण समाजाला आहे. कारण माझ्या लक्षातच आलं नाही तर माझ्या आसपासच्या लोकांना माझ्यापासून संसर्ग व्हायची शक्यता मोठी. बरोबर. एसिम्प्टोमॅटिक केसेस या स्वतःपुरत्या अजिबातच धोकादायक नसल्या तरी साथीचा प्रसार व्हायला त्या नक्कीच कारणीभूत होतात. किती मोठ्या प्रमाणावर हा व्हायरस एसिम्प्टोमॅटिक केसेस निर्माण करतो याचं आतापर्यंत आपल्याकडे चांगलं उत्तर नाही. आणि याचं आतापर्यंत चांगलं उत्तर नाही कारण पुरेशा चाचण्या आणि पुरेसा अभ्यास झालेला नाही. बरोबर. सध्याचा तरी अंदाज असा आहे की किमान अर्ध्या केसेस आणि कदाचित 90% लागण झालेल्या केसेस या एसिम्प्टोमॅटिक म्हणजे कोणत्याही प्रकारची लक्षणं नसलेल्या असणार आहेत. आणि त्यामुळे हा व्हायरस पसरत राहणारच आहे. आणि म्हणून मी हे पुन्हा पुन्हा म्हणतो की लॉकडाऊन संपला तरी शारीरिक अंतर राखणं आणि ते अंतर आपण एकमेकांपासून राखायचं आहे. आजारी माणसांपासून फक्त नव्हे, कारण बिनआजारी माणसांपासून सुद्धा प्रसार होऊ शकतोच. त्यामुळे शारीरिक अंतर राखणं, मास्क वापरणं आणि हात धुणं हे जे उपाय आहेत हे पुढचे अनेक महिने वर्ष आपल्याला करत राहावं लागणार आहे. कारण एसिम्प्टोमॅटिक केसेस मधून होणारं ट्रान्समिशन हा आपल्या रोजच्या आयुष्याचा भागच असणार आहे. बरोबर. डॉक्टर, अनेक लोक मी मगाशी म्हटलं तसं प्रश्न विचारतात आणि लोक आता व्हॅक्सिन्स बद्दल प्रश्न विचारतात. गिरीश दिवाळकर म्हणून त्यांनी विचारलंय जरी वॅक्सिन तयार झाली या कोरोनावरती आणि नंतर म्युटेशन्स झालीच ते वॅक्सिन नंतर पण जसं हिपॅटायटिसच्या बाबतीत झालं होतं तसं तर काय होणार? आणि नील नातू यांचा प्रश्न आहे की इम्युनिटी बूस्टर वॅक्सिन देण्यात येणार आहे असं वाचलं जातंय. तर हे नक्की काय आहे आणि याचा नक्की उपयोग कसा होणार? आणि माझे याला लागून असे 1-2 प्रश्न आहेत की कोरोनावर जर आतापर्यंत लसच नाहीये, सापडायची आपण असं म्हणतोय आणि त्याच्यावर संशोधन चालू आहे, तर मग पेशंट्स कसे बरे होत आहेत? शेवटच्या प्रश्नापासून सुरुवात करूया. ओके. पेशंट बरे होतात कारण व्हायरस आपल्या शरीरात येतो आणि आपली प्रतिकार व्यवस्था व्हायरसचा सामना करते आणि थोडे दिवस व्हायरस आपल्या शरीरात वाढतो. व्हायरस आपल्याकडून इतर कुणाकडे तरी जातो, पण आपल्या शरीरातले व्हायरसेस मरून जातात आणि आपण बरे होतो. करेक्ट. आता असं आहे, तुम्हाला कुणाला माहित नाही कारण गोवर हा रोग तुम्ही कधी पाहिलेला नाही. तुम्ही म्हणजे तरुण मंडळींनी कुणी गोवर हा रोग पाहिलेला नाही. बरोबर. पण मी लहान होतो तेव्हा गोवराची लस नव्हती. त्यामुळे शाळेत गोवराची साथ येत असे आणि मुलं बरी होतात. 15-20 दिवस सुट्टी मिळते. काही दिवस फार वाईट जातात पण बाकीचे दिवस चांगले असतात अशी आमची अवस्था असायची. त्यामुळे व्हायरसची लागण झाली कुठल्याही तर आपण मरतोच असं नाही हो. बहुतेक व्हायरसेसची आपण एक समतोल साधतो. थोडे दिवस व्हायरस स्वतःचं प्रजनन आपल्या शरीरामार्फत करून घेतो आणि मग आपलं शरीर व्हायरस मारून आपण पुढे जातो. त्यामुळे लस ही प्रतिबंधक आहे.
रोग झालेल्या माणसाला काही आपण लस देणार नाही. रोग न झालेल्या माणसाला आपण लस देणार. राईट, राईट. रोगाची लागण होऊच नाहीये म्हणून. दुसरा मुद्दा असा की व्हायरसमध्ये व्हेरिएशन्स होतात, ते आता आपण मगाशी बघितलं. त्या व्हेरिएशन्समुळे परिणामकारक असलेली लस बिनपरिणामकारक होणार आहे का? तर अशी शक्यता नक्कीच आहे. हेपटायटिस बद्दल एवढ्या मोठ्या प्रमाणावर ही शक्यता नाही, पण इन्फ्लुएन्झाच्या बाबतीत तर हे नक्कीच आहे की दरवर्षी इन्फ्लुएन्झाची नवी लस निर्माण करायला लागते आणि त्यासाठी कंपन्यांची एक व्यवस्था आहे, सिस्टम आहे की पुढच्या वर्षी कुठली इन्फ्लुएन्झाची जात प्रचलित असेल हे बघून त्याच्यासाठी नवी लस तयार करणं. पण इन्फ्लुएन्झाचं जे व्हेरिएशन आहे ते करोना व्हायरसेसच्या व्हेरिएशनपेक्षा पुष्कळ जास्त मोठ्या प्रमाणावर होतं. त्यामुळे करोना व्हायरसचं व्हेरिएशन इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे की लस लवकरच बिनपरिणामकारक होईल अशी आत्ता तरी चिन्ह नाही. त्यामुळे पहिल्यांदा जेव्हा लस येईल तेव्हा ती माझ्या मते तर अनेक लशी येणार आहेत आणि त्या सगळ्याच वेगवेगळ्या मात्रेत परिणामकारक असणार आहेत अशी शक्यता माझ्या मते मोठी आहे. नक्कीच. डॉक्टर, आपण काही शेवटचे प्रश्न घेऊया. त्याच्यापैकी एक तर प्रश्न हा माझाच आहे, मला पडलेला, की आता आसपास आपण पाहिलं तर खूप पॅरेनॉया सगळ्यांच्याच मनात झालेला आहे तयार. म्हणजे अगदी घरात आणलेल्या भाज्या धुवून घेण्यापासनं, म्हणजे पॅक्ड गोष्टी साबणाने धुवून काढण्यापासनं ते खूप वेळा हात धुण्यापर्यंत, ते आपण पालेभाज्या आत्ता खायच्या नाहीत किंवा अंडी खायची नाहीत, ब्रेड खायचा नाही, चिकन, फिश यामधनं कोरोना पसरतो. अशा अनेक गोष्टी लोकांच्या मनात आहेत. तर या सगळ्यामध्ये कितपत तथ्य आहे आणि याची काळजी सगळ्यांनी कशी घ्यायला पाहिजे आता सध्याच्या या काळामध्ये? या सगळ्यात थोडा भाग असा आहे की अभ्यास केला की कोरोना व्हायरस तुम्ही एका कुठल्या तरी पृष्ठभागावर, पुठ्ठ्यावर, स्टीलवर, लाकडावर लावलात आणि किती वेळ टिकतो हे बघितलं, तर आपल्याला असं लक्षात येतं की निरनिराळ्या पृष्ठभागांवर काही तास तो टिकतो. बरोबर. पण तो टिकतो याचा अर्थ आपण प्रत्येकच समोरच्या पृष्ठभागापासून आपल्याला SARS-CoV-2 ची, आपण त्याला कोरोना व्हायरस म्हणूया नको असं मी पुन्हा म्हणतो, SARS-CoV-2 ची लागण होईल अशी भीती बाळगणं हे शहाणपणाचं नाही. शहाणपणाचं नाही, कारण संख्याशास्त्रीय दृष्टिकोनातून स्टॅटिस्टिकली त्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे मी पुन्हा म्हणतो की शारीरिक अंतर राखणं, की ज्या योगे कुणाच्या खोकल्यातून किंवा शिंकेतून जे मायक्रो ड्रॉपलेट्स आपल्यापर्यंत पोहोचू शकतात किंवा आपले इतरांपर्यंत पोहोचू शकतात, ती देवाणघेवाण होऊ न देणं आणि मास्क वापरणं आणि हात धुत राहणं एवढ्यानं पुरेसं आहे. यापेक्षा जास्त मोठ्या चिंता करायचं मोठं कारण अजिबात समोर आलेलं नाही. ओके. तेव्हा काळजी करू नये असं मी म्हणत नाही. बरोबर. पण भीतीनं दातखिळ बसेल अशी काळजी करण्याचं आपल्याला कारण नाही आहे. यात जसा मी म्हटलं तसं हा संसर्ग होण्याची शक्यता खोकल्या शिंकेतून किंवा या अगदी जवळच्या शारीरिक देवाणघेवाणीतून व्हायचा भाग जास्त आहे. तसंच हेही मी पुन्हा एकदा लक्षात आणून देतो की तुम्हाला संसर्ग झाला, मला संसर्ग झाला, मला लागण झाली तर मी मरणार नाही आहे. मला लागण होणं हे माझ्या समाजासाठी धोकादायक आहे, माझ्यासाठी नाही. बरोबर. आणि या दृष्टीतून सुद्धा इतकं आपण पॅरानॉइड असणं हे गरजेचं अजिबातच नाही आहे आणि शहाणपणाचंही नाही आहे. त्यामुळे आपण काळजी घ्यावी, आपण अंतर ठेवावी आणि तेवढ्या पुरतं आपण आपलं आयुष्य बदलावं पुढच्या महिन्या वर्षभरात. हे निसंशय महत्वाचं आहे. पण म्हणून आपण इतक्या भीतीनं घराच्या कोपऱ्यात लपून बसून राहावं हे अजिबात शहाणपणाचं नाही. या दोन्ही मधला समतोल आपल्याला साधायला हवा आहे आणि तो आपण सगळ्यांनी एकत्र साधायचा आहे.
नक्कीच. आणि डॉक्टर मला वाटतंय की माझा जो पुढचा प्रश्न असणार होता त्याचं बरंचसं उत्तर तुम्ही आत्ता दिलंत या आत्ताच्या तुमच्या बोलण्यातनं. कारण मी यापुढे हे विचारणार होते की लॉकडाऊन मध्ये आणि नंतर सुद्धा आपल्या लाईफस्टाईलमध्ये नेमके काय बदल झाले पाहिजेत आणि माझ्या सकट अनेकांना जी भीती बसली असेल ती म्हणजे फेस मास्क हा आपल्या लाईफचा या पुढच्या आयुष्याचा एक भाग होऊन बसणार आहे का? किती किती वेगानं हा संसर्ग पसरतो. आणि मी पुन्हा पुन्हा म्हणतोय की आपल्याला तो पसरायला हवा आहे, कारण आपण हर्ड इम्युनिटी पर्यंत पोहोचणार आहोत. बरोबर. पण आपल्याला तो इतक्या वेगाने पसरायला नको आहे की गंभीरपणे आजारी रुग्णांची संख्या एका वेळेला फार मोठी होते आणि मग आपल्या वैद्यकीय व्यवस्था कोलमडतात. बरोबर. हा समतोल साधत आपण पुढे जाणार आहोत. तो समतोल जोपर्यंत पूर्णपणे साधला जात नाही, जोपर्यंत आपण हर्ड इम्युनिटी पर्यंत पोचत नाही, हा समतोल साधून लस आल्यावर लशीचा सार्वत्रिक वापर करून तोपर्यंत फेस मास्क हा आपल्या रोजच्या दैनंदिन आयुष्याचा एक भाग राहणार आहे. पण म्हणून पुढची 10 वर्ष राहणार आहे का? नाही. पुढच्या 2 महिन्यात फेस मास्क वेगळा बाजूला ठेवता येणार आहे का? नाही. अमेझिंग. हे खूप होपफुल आहे, आशादायक आहे. मला असं वाटतं की एक खूप उत्तम प्रश्न आलाय आणि आपलं हे जे चॅट सेशन आहे आय थिंक त्याचा शेवट करण्यासाठी हा खूप उत्तम प्रश्न आहे. आपल्याला शंतनू कुलकर्णी विचारतोय डॉक्टर की प्लीज टेल अस अबाउट द इफेक्टिव्हनेस ऑफ प्लाझ्मा थेरपी. एकंदरच रोगावरच्या उपायांबद्दल काहीतरी आपण म्हणावं, कारण त्याच्याबद्दल आपण अजून बोललो नाही. हो हो हो. आणि त्याची सुरुवात मगाशी विचारलेल्या आणि मी न उत्तर दिलेल्या प्रश्नापासून करतो की इम्युनिटी बूस्टर्स बद्दल बरंच संभाषण चालू आहे आणि त्यात बीसीजीच्या लसीवरून बरंच मोठ्या प्रमाणावर संभाषण झालेलं आहे. आपण आपली जी रोगप्रतिकारक व्यवस्था असते ती अशी उच्च पातळीवर नेऊन सदा सर्व काळ ठेवत नाही, कारण त्याची शरीराला किंमत मोजायला लागते. गरज असते तेव्हा आपण ती वर नेतो. हे तत्व आपण एकदा लक्षात घेतलं की आसपास SARS-CoV-2 व्हायरसची लागण होते आहे म्हणून मी माझी रोगप्रतिकारक शक्ती उच्च पातळीला नेऊन ठेवणं कितपत शहाणपणाचं आहे हे आपल्या लगेच लक्षात येईल की हे शहाणपणाचं नव्हे. त्यामुळे ज्याला जनरल इम्युनिटी बूस्टर्स म्हणतात ते संयुक्तिक उपाय नाही आहेत. हे आपण सगळ्यांनी फक्त या व्हायरसच्या संदर्भात नव्हे तर एकंदरच लक्षात घ्यायला हवं आहे. दुसरा प्रश्न प्लाझ्मा थेरपी बद्दलचा घेतो विचारायला की मला व्हायरसची लागण झाली, माझ्या रोगप्रतिकारक शक्तीने माझ्या शरीरात अँटीबॉडीज निर्माण केल्या आणि माझ्या रक्तात त्या अँटीबॉडीज आहेत. अँटीबॉडीज म्हणजे प्रोटीन्स आहेत, ती फिरतात. तर माझं रक्त घेऊन त्या रक्तातली ती प्रोटीन्स इतर कुणाला वापरायला आपण देऊ शकतो का? तत्वतः याचं उत्तर हो असं आहे. ओके. काही व्हायरसेस बद्दल हे असं होऊ शकतं. याच्यात एक गोची. अच्छा. गोची अशी आहे की मी ज्या अँटीबॉडीज बनवतो व्हायरसच्या विरुद्ध त्या दरवेळेला प्रोटेक्टिव्ह असतातच असं नाही. आणि या गोच्या असल्यामुळेच माझ्यासारख्या इम्युनॉलॉजिस्टना नोकऱ्या मिळतात हो. कारण आपला जो इम्युन रिस्पॉन्स असतो त्याच्यात अनेक प्रकारच्या अँटीबॉडीज बनू शकतात. त्यातल्या काही प्रोटेक्टिव्ह असतात, काही प्रोटेक्टिव्ह नसतात. सर्वसामान्यतः अँटीबॉडीज प्रोटेक्टिव्ह असतात. पण 10 माणसं ब्लड डोनर म्हणून आली तर या 10 माणसात कुणाच्या रक्तात प्रोटेक्टिव्ह अँटीबॉडीजची मात्रा जास्त मोठ्या प्रमाणात आहे हे ठरवल्याशिवाय आपण रक्त पेशंटला देणार आहोत का?
नाही. ते ठरवायचं कसं? याचं अजून चांगली चाचणी तयार झालेली नाही. त्यामुळे हा सगळाच अजून संशोधनाचा विषय आहे. अनेक देशांमध्ये या प्रकारच्या प्लाझ्मा थेरपीच्या ट्रायल्स चालू आहेत. पण त्या कशा करायच्या, प्लाझ्मा थेरपीसाठी प्लाझ्माची चाचणी कशी करायची आणि अशा प्लाझ्मा थेरपीनं उपयोग होतो का नाही, हे सगळेच अजून संशोधनाचे प्रश्न आहेत. त्यामुळे कुणीही आपल्यापैकी मला होऊन गेला आणि माझ्या बहिणीला लागण झालेली आहे, माझं रक्त तिला द्या, असं हिंदी सिनेमातल्या सारखं करू नये, असं माझं कळकळीचं सांगणं आहे. वा वा. डॉक्टर, तुम्ही खूपच अमेझिंगली आणि खूप सोप्या पद्धतीने या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. ओव्हरऑल हे जे प्रश्न आले त्याच्यावरनं तुमच्या लक्षात आलं असेल की लोकांच्या डोक्यात, मनात आता किती वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न निर्माण होतात. तर जाता जाता एक त्यांना तुम्ही काहीतरी सांगाल स्पेसिफिक गोष्ट? एक जरा जास्त व्यापक म्हणावा असा मुद्दा करतो. असं कुठलंही संकट या सदरातलं काही आपल्या समोर आलं की आपण घाबरतो, आणि घाबरलो की आपण कोपऱ्यात जाऊन जगाकडे संशयानं बघायला लागतो. असं करू नये. असं करू नये याची अनेक कारणं आहेत. नैतिक कारणं आहेत, व्यावहारिक कारणं आहेत. या विशिष्ट साथीच्या बाबतीत तर सरळ स्पष्ट कारण असं आहे की हा व्यक्तिशः धोकादायक व्हायरस नाही, हा आपल्याला समूह म्हणून धोकादायक व्हायरस आहे. त्यामुळे याच्याशी मुकाबला करून आपल्याला याच्याशी समतोलापर्यंत पोचायचं असेल तर आपण सगळी मनुष्यजात मिळून पोचणार आहोत. त्यामुळे ज्यांना लागण झाली आहे त्यांना वाळीत टाकायचं कारण नाहीये. हो, खूप महत्वाची गोष्ट आहेत आपले. त्यामुळे आपण एकमेकांच्या साथीनं या साथीच्या विरुद्ध आहोत, हे कृपया सगळ्यांनी हर हमेश लक्षात ठेवावं अशी माझी कळकळीची विनंती आहे. तुम्ही आता खूपच महत्वाचा मुद्दा मांडला डॉक्टर, कारण अनेक केसेस आता कानावर यायला लागल्यात की या साथी विरोधात आता जे लोक फ्रंटलाईनला जाऊन काम करतात, मग डॉक्टर्स असतील, पोलीस असतील किंवा अगदी सामान्य नागरिक असतील, जे बरे होत आहेत अशी आपल्याकडे बातमी येते, त्यांना चांगलं वागवलं जात नाहीये त्यांच्या रिस्पेक्टिव्ह एरियाज मधनं. तर अतिशय महत्वाची गोष्ट आता या निमित्ताने डॉक्टर रथ आपल्याला सांगून गेले. सो टू कन्क्लूड दिस होल चॅट सेशन, आय थिंक की मित्रांनो, तुमच्यासाठी मी सुद्धा घाबरलीये, मी सुद्धा माझ्या घरात अडकलीये. माझ्या सुद्धा मनात हेच प्रश्न सगळे आहेत की आपली ही लाईफस्टाईल अशीच किती महिने, किती काळ चालू राहणार आहे. पण आय थिंक या चर्चेतनं आशेचा एक डेफिनेटली आपल्या हातामध्ये एक किरण असा आहे की अनेक साथीच्या रोगांसारखंच हळूहळू करत का होईना याच्यावरचं संशोधन, याच्यावरची लस आपल्याला मिळेल. आणि आता जरी अचानक उद्या उठून आपल्या आयुष्यातनं हा फेस मास्क गेला नाही तरी या पुढच्या काही महिन्यांमध्ये तो डेफिनेटली जाईल अशी आपण आशा करूया. तोपर्यंत आपण सगळेजण आपल्या घरात राहूया, आपल्या शासनाने आपल्याला ज्या काही गोष्टींचे आदेश दिलेले आहेत ते फॉलो करूया. आणि थँक्यू सो मच डॉक्टर, कारण आज तुम्ही आमच्या या चर्चेमध्ये सहभागी झालात. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की विषय खोलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग अस टुडे. थँक्यू वन्स अगेन. थँक्यू.